तिच्यासाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या विद्यासाठी. नमस्कार मैत्रिणी. गाडेकर परिवार, वाघ परिवार आणि जागर ग्रुपच्या वतीनं सगळ्या मैत्रिणींचं मनापासून समतेचे हे सोडून पाश आलीस तू सासरी, सासरच्या अंगणी मग बरसल्या आनंदाच्या सरी. बघता बघता सरले वर्ष, आला हा आनंदाचा क्षण, जीवनी तुमच्या विद्या अरविंद आला भाग्याचा हरी. मातृत्व तुझे लाभणारा सखे म्हणून हे ओटी भरणं आणि आई हर्षभराने डोहाळे जेवण. मातृ सुंदर आणि अनमोल अशी देणगी आहे. आई होणारे असं समजणं, ते आई होणं हा 9 महिन्यापर्यंतचा काळ सासर आणि माहेर या दोन्ही घरांसाठी खूप सुख.
वेट 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 थोडीशी मनी रिटर्न कर माझ्याकडे. ओके परफेक्ट. वेट. फ्रंट लुक या कॅमेरा. निर्माण होत असतात. कोणी मावशी होणार असतं, कोणी मामी, कोणी काकू, कोणी आजी, कोणी आत्या. आणि म्हणून घरातल्या सगळ्या जणी या सखीचे डोहाळे बोलवतात आणि तिला विचारतात, कसे लागले डोहाळे, कसे लागले डोहाळे. काय
ओसरीवर व्हायचं लेखी सुनांचं डोहाळे जेवण। आता काळ बदलला, घरं छोटी म्हणून हौसेने हॉल घेऊन लेखी सुनांचं डोहाळे जेवण केलं जातं। आधीच्या काळी या 9 महिन्याच्या काळात घरातलंच काहीतरी खावं लागायचं, कारण आता सारख्या पाणीपुरीच्या भेळपुरीच्या गाड्या त्या वेळेला नव्हत्या आणि जरी काही खावंसं वाटलं आमची मावशी आजी काकूला भीती वाटायची। पण आता काळ बदलला, आता सगळंच बदललं। सुनबाई सासूबाईला चक्क ऑर्डर सोडतात आणि सांगतात आज काय खावंसं वाटतं, उद्या काय हवं ते। चला तर मग बघूया डोहाळे जेवणाचं मजेशीर गीत। अगं त्या पिझ्झा बर्गर पेक्षा तुला भाजणीचं थालीपीठ देते, नको शिरा देते, नको उपमा देते। नको, त्या पिझ्झा बर्गरने अशी छान तोंडाला चव येते मस्त। ते चांगले नसतात, ते त्याने त्रास होतो। काय नाही, बर्गर खाल्ल्याने माझं बाळ असं गरगरी छान दिसतं। म्हणजे आपण कशा गरगरी होतात छान। तुमच्या त्या थालपीठ आलं आणि त्या उपण्याला आहे का पिझ्झा बर्गरची चव, किती छान मस्त चीज असतं, पनीर असतं, सगळ्या भाज्या असतात मस्त टेस्टी आणि चमचम। हो की नाही आजकालच्या मुलींना ना बिलकुल काही नाही, सगळं बाहेरचं पाहिजे, घरातलं सात्विक अन्न बिलकुल नको। चांगला रोज म्हणते छान छान गरम मेकूट ते सगळं छान भात वगैरे सगळं देते, तर ऐकत नाही। नको, ते चविष्ट असतं म्हणून तेच पाहिजे। तुम्ही करा माझी आणि एवढी शिक्षा तुम्ही थोडी करा माझी। तिकडे सांग मला ठेवा रोज आनंदात, अन्न सासूबाई ऐका माझी डोहाळ्याची जात, अन्न सासूबाई ऐका माझी डोहाळ्याची जात। कोकमचं सरबत करून देते, बदाम शेक करून देते। नको, थम्सअप लिंकाने असं थंडगार वाटतं मस्त पोट। त्यांनी डायरेक्ट का फायदे होतो, बिलकुल तसलं काही खायचं नाही, बाहेरचं ते पॅकिंग चांगलं नसतं। यांचं ना माहेरी कोकणात एवढे सरबत आणून ठेवले, कुठले कुठले 4 वर्षापूर्वीचे, ते फ्रीज मधले, ते पिलं तर काही होत नाही। आणि कधीतरी म्हटलं एवढंच थम्सअप लिमका प्यावंसं वाटतं, तर म्हणे डायरिया का फायरिया होतं। उद्या झालं तर नील माझा नवरा दवाखान्यात, पण तेच पाहिजे। तुम्ही आईस्क्रीमची आणि सुका मेवा भरून देवा माझ्या कपाटात, देवा गाडी म्हणून भरारी बरात, मन सासूबाई ऐका माझी डोहाळ्याची जात, माझी डोहाळ्याची जात।
केल्यावर सासूबाई गप्प बसतील का बरं? बसायलाच नको. आता बघूया सासूबाई काय उत्तर देतात. छानशा मजेशीर गीतातून या नैवेद्याचं गीत स्वरचित सासूबाई काय म्हणतात ते बघायचं आहे आपल्याला. आमच्या सन्मानीचे डोहाळे पहाना, मळे रोज नवीन पदार्थ कराना, मळे रोज नवीन पदार्थ कराना, डोहाळ्यांची तसली कराना, डोहाळ्यांची तसली कराना, मळे रोज नवीन पदार्थ कराना, मळे रोज नवीन पदार्थ कराना. मना म्हणते आई म्हणून गाभाई, नववारल्याशिवाय मी उठायची नाही. मना म्हणते आई म्हणून गाभाई, नववारल्याशिवाय मी उठायची नाही. उठल्यावरती धर्माचा ध्याना, उठल्यावरती धर्माचा ध्याना, मळे रोज नवीन पदार्थ कराना, मळे रोज नवीन पदार्थ कराना. आता इथे नखरे बघा किती येतं. गेले पोहे म्हणते करा डोसे, मी गेला शिरा मिळावे समोसे, मिळावे समोसे. असले हिचे नखरे होणारा, असले हिचे नखरे होणारा, मळे रोज नवीन पदार्थ कराना, मळे रोज नवीन पदार्थ कराना. म्हणते बघा कशी बाहेर चालत, मिळाला जराशी, मिळाला जराशी. भेळ खाऊन झाल्यावर आईस्क्रीम आणा, भेळ खाऊन झाल्यावर आईस्क्रीम आणा, मळे रोज नवीन पदार्थ कराना, डोहाळ्यांची तसली कराना, डोहाळे रोज नवीन पदार्थ कराना, मळे रोज नवीन पदार्थ कराना, मळे रोज नवीन पदार्थ कराना. की आजकाल सासूबाई जास्त हौशी आहेत सगळीकडे आणि त्या हौसेने आपल्या काय आपण सासूबाईंसाठी वाजवूया सगळेजण. दौर्दिनी असं म्हणतात, म्हणजेच दोन हृदय असलेली माता. आणि कदाचित त्यावरच डोहाळे हा शब्द आपल्याकडे ऋण झाला असेल. आणि डोहाळे जेव्हा म्हटलं की सासरी माहेरी असतो नुसता आनंदी आनंद. चला तर मग हाच आनंद व्यक्त करूया पुढच्या गीतातून. आनंद झाला मनाला डोहाळे लागले सखिया. डोहाळे जेवणाचं स्वराचे गीत सादर करतो. या गाण्यामध्ये विद्याची आई आणि सासूबाई दोघी आम्हाला लागतात. दोघींनी तर समोर बसायचं किंवा इकडे येऊन उभं राहिले तरी चालेल. आई आणि सासूबाई.
तुम्हारे लागले सखिया लाडक्या लेकीचं सुनेचं वेगवेगळ्या प्रकारचं डोहाळ जेवण करून ते तिला सतत आनंदी ठेवतात. कधी चांदण्यात, कधी नावेत, कधी बागेत, तर कधी असं छानसं झोपाळ्यावर या सखीचं डोहाळ जेवण केलं जातं आणि तिला सतत आनंदी ठेवलं जातं. कार्यक्रमाचं यानंतरचं गीत होणाऱ्या बाळाच्या मावश्या, आत्या, काकू, मामी यांच्यासाठी आहे. त्यांनी इथे यायचं आणि डान्स करायचा आहे. आणि यानंतरचं गीत आहे कुणीतरी येणार येणार Yeah.
देवाची चांगली वाटते भुई भिजली भुई भिजली रुद्रांगणी पोर सुखीने मागली सुंदर सुखाने भरली रंगलाग सुगंधताई भुंडली भुरली पानात हिरव्या हिरव्या रानात पैंजलेले पानात जन्मफुलांना वेग गडगड जाईल विश्वात राधे श्री कृष्णाची बाई होणार तू होणाची गाई झाला बाई ऋतू सागरा आहू तुझ सागर इंद्रा आहू तुझ सागर इंद्रा आहू तुझ सागर इंद्रा समान होतात आणि हिचे दोहावे होतात जागर सयांनो जागर सयांनो आषाढ माळे मुलीचा तुला सजूया चंपाच मेली साई भोगला गुलाबी फुलांची आडवी वाणी भरूया देवही वागली प्राणी रगडली तिला मनाचा मागी हळू बसवा किती गलाजली रागणी माजली तिचा माई येणार 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 धनी येणावा पाहुणा येणार 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 धनी येणावा पाहुणा मग सर्वांना उत्सुकता असते काय येणार पेढा येणार की बर्फी येणार कोण येणार ग पाहुणा कोण येणार ग पाहुणा गोड पेढाची बर्फी मागणार गोड पेढाची बर्फी मागणार कोण येणार ग पाहुणा कोण येणार ग पाहुणा आम्हाला मुलगी हवी तुला दुर्गमनातले आम्हाला मुलगा हवी मुलगी हवी तुला काय आहे मनी भावना कोण येणार ग पाहुणा कोण येणार ग पाहुणा बॅटरी शूरवीर जसा शिवबाना कोण येणार ग पाहुणा गोड हवी मुलगाची मुलगी असू दे आई म्हणाली सौख्य मागू दे मुलगाची मुलगी असू दे आई म्हणाली सौख्य गोड पेढाची बर्फी मागणार गोड पेढाची बर्फी मागणार कोण येणार ग पाहुणा कोण येणार ग कोण येणार ग कोण येणार ग पाहुणा पेढा येणार की बर्फी येणार पेढा येणार की बर्फी येणार पेढा येणार की बर्फी येणार पेढा येणार की बर्फी येणार
तुझे सांगते गुपित गोड भोळे लागले डोहाळे लाडक्या राणीला लागले डोहाळे पेढा येणार की बर्फी येणार 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 पोटी भराया येती सख्या साजणी नाव घ्याया सांगती ग ये लाज दाटुनी पोटी भराया येते सख्या साजणी नाव घ्याया सांगती ग ये लाज दाटुनी मुली देवा खर्ची फुले दे कुलस्वामिनी हेच मागणे मागे तुझसी माय भवानी माय भवानी लाडक्या राणीला लागले डोहाळे ओ लाडक्या राणीला लागले डोहाळे पूर्वागे सोहळे राणीचे माझ्या राणीचे लाडक्या राणीला लागले डोहाळे स्टार्ट होणार आहे आपला त्यापर्यंत एक छोटंसं गेम आहे ते आपण खेळूया आणि 10-15 मिनिटं मी स्टेशन चालेल ना ना चालेल की नाही चालेल थँक्यू थँक झाला आहे इतके सुंदर गीत संगीत किंवा मंगळगौरीचे जे प्रोग्राम झाला आहे सगळ्यांनी एन्जॉय केलाय का मी तर खूप एन्जॉय केलाय आता आपण काय करणार आहे छोटंसं ऍक्टिव्हिटी आहे हे लोक काय आता नवीन बनणार आहे नवीन काय आई वडील आई बाबा नवीन बनणार आहे ना त्यांचे काय मत आहे एकमेकांपेक्षा ते आपल्याला प्रश्न पूछणार आपण असेल अरविंद पिंग बनून पेरेंट एक दूसरे की जो चुकी होती है तो छुपाता कौन है कौन लपवते थे चुकी चुकी लपून लपून त्यांना पण भांडण केल्यानंतर पहिल्या कोण हार मानतो वाटतं सगळ्यांना सेमच आन्सर आहे का की जितके लोक आहे सगळ्यांचा सेम आन्सर आहे पण आता ते आई वडील बनणार ना आई बाबा बनणार आहे मग आपल्याला घ्यायचं इन्फॉर्मेशन त्यांना किती माहित आहे आणि इथे जितकेही आई वडील आहेत त्यांना पण ही प्रश्न विचारणार आहे जनरल नॉलेज प्रश्न आहे पण आम्हाला बघायचं आहे कोणाला उत्तर येत आहे याचा पहिला प्रश्न आहे घराची चव कळते कुठल्या वयात हे प्रश्न ओपन एंडेड आहे पब्लिक ऑडियन्स कोणालाही म्हणत आहे नो 6 मंथ त्याने म्हणलं 6 मंथ 6 महिन्यात नाही 2 महिन्यात 1 महिन्यात त्याबद्दल त्याला माहितच नाही लिंबू काय करेक्ट आन्सर 3-4 महिन्यात आहे हे जनरल क्वेश्चन आहे कारण की सगळ्यांना बाळाच्या विकासाची पहिली भावना कोणती असते पहिली भावना म्हणजे फर्स्ट त्याला पहिलं कळतं सव पहिलं कळतं हा कोणी ते प्रश्न आहे टच मतलब स्पर्श ना स्पर्श आपण शुअर आहे बरोबर आहे स्पर्शच झाला असतं मी तुम्ही बोलला असतं प्रिपेअर करून आलो होतो की वेड्यात काढणार कोणी आणि त्याला कळणार पण नाही चालेल आता थोडं सिरियस प्रश्न आहे आपल्याला पाहिजे तर आपण बरोबर बसू शकतो काय काळजी नाही यामध्ये ही सिरियस प्रश्न कशासाठी आहे हे पब्लिक साठी आहे आपण सगळ्या गरजेचं आहे आई वडील बनण्याचा त्यांच्यावर आपण थोडं ध्यान देऊ आणि बघूया जेव्हा आपल्याला ते सगळ्यांना सांगून घ्या when you realize
जब उनको पता चला पहले पिता बनने वाले हैं तो क्या भावना थी, क्या चेंज? बघा नर्वस केलं ना. माझ्यासाठी आणि विद्यासाठी आणि पुन्हा फॅमिलीसाठी खूप मोठ्या आनंदाची गोष्ट आहे. कारण की खूप वर्षानंतर आमच्या घरात खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि स्पेशली या वर्षी खूप स्टार्टिंग वर्ष खूप आमचा खूप दुःखाचा डोंगर आमच्यावर पडला झालं. पण त्याच्यानंतर जे ही जी खुशी होती आमची म्हणजे वेगळी त्याच क्षणी आम्हाला कळण्यात आलं आणि ती खुशी आणि ते दुःख त्या दुःख आणि सुखामध्ये थोडं मिक्सअप झालं. मग ते स्लोली कमी होत गेलं दुःख आमचं आणि सर्व लक्ष आमच्याकडे नवीन पाहुण्यांकडे झालं आता. सो माझी खुशी खूप डोंगरा पलीकडे बोलू शकतो मी. अगर माझे पप्पा इथे असते तर ते बोलण्याचं म्हणजे हे नव्हतं मी बोलतो ना की आम्ही खूप खूप आनंद असतो. ही इच्छा होती माझी पप्पांना कळून द्यायला पाहिजे होती माझी हीच इच्छा होती. सेम प्रश्न विद्यासाठी पण. पहिली भावना काय होती जेव्हा माहीत पडलं? स्ट्रेस दोन्ही कॉमन होता. मिक्सअप फिलिंग होती. आनंद पण तितकाच झाला होता आणि वाईट पण तितकंच वाटलं होतं मला की जसं अजून बोलला की या टाइमचे पप्पा असायला पाहिजे होते की अजून किती सांभाळणार बाळगा किती सांभाळणार हे खूप क्लिअर आहे की कोण सांभाळणार आहे. सिंपल आहे. त्यांच्यामध्ये काय क्युरिओसिटी असते ना, त्यांचे पूर्ण विश्व नवीन असते ना, त्यांच्यामध्ये प्रश्न असते हे काय आहे, ते काय आहे, ते कसे असते. मी पण खूप प्रश्न विचारायचे आहे आई वडिलांना. तर माझा हे प्रश्न आहे यांना की जेव्हा ते प्रश्न विचारणार आपल्याकडे कधी अशी सिच्युएशन येणार ना की अशी गोष्ट होते की उत्तर नाही आहे, त्यावेळी आपण हँडल कसे करणार हे सिच्युएशन, तेच मला घ्यायचे आहे. दोघांची पाहिजे एक एक करून. ऍक्च्युली खरं बोलली माझी ताई पण खरं बोलली की आमच्या दोघांकडे खूप प्रश्न माझी आई आहे एक आहे. ते एक पहिला रिझन आहे. आणि दुसरा रिझन म्हणजे आम्ही आमचा अनुभव अजून त्या गोष्टीमध्ये आमचा ओळख चाललाय. म्हणजे आम्ही पाहुणे एवढे आम्ही सांभाळून कसं सांभाळायचे पण आता मला सांगता येत नाही. आणि नाही जर समजलं तर असं काही नाहीये की प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला माहितीच पाहिजे. सो मोठ्यांचं गायडन्स घे. जरी नाही म्हणाल तर कदाचित आजकालच्या पुढे आपल्यापेक्षा एक्स्ट्रा पुढं असत तरच मला सांगेल की याचा अर्थ असा असं पण होऊ शकते कदाचित. कारण असं होऊ नाही शकत. नातेदार रिश्तेदार हे सगळे लोक आपल्याला पाहिजे ना, तर आपण लोक पण त्यांच्यावर लक्ष. नवखीचा हुल इवल पाऊल नवखीचा हुल इवल पाऊल रुजलेला अंकुर आता
कोकिळ कुहू कुहू गाई चाहूल गोड लागे कानात कोणी सांगे होणार आता तू आई केशरी बासुंदी गोड पेढा कंदी तुला मुलगी हवी की हवा मुलगा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा केशर लावा आता गोऱ्या हाताला हिच्या माहेरी जाणार बाई परतून येई जेव्हा सासरीच्या अंगणा युवराजा घेऊन येई मिठ मोहरिणी दृष्ट काढा हिची मिठ मोहरिणी दृष्ट काढा हिची आता जाई माहेरा गाडी सजवा कुणी येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा मनच विचारा हिला काय खावे वाटे तुला बोला हिच्याशी ग कुणी जोडीला तुझ्या आम्ही मिळून साऱ्या जणी जीवा भावाच्या मैत्रिणी चल गाऊ गाणी नको डोळा पाणी चल गाऊ गाणी नको डोळा पाणी तुझ्या उंजळीत ती वाटे वेवला येणार 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 घरी एक नवा पाहुणा येणार 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 घरी एक नवा पाहुणा आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये हो जगन हे न्यार झालं जी जगन हे न्यार झालं जी जगन हे न्यार झालं जी जगन न्यार झालं जी हात ह्यो हातात सूर ह्यो श्वासात पाखरांच्या ध्यासात चिमुकल्या घासात भरून हे डोळं आलं डोळ्यामध्ये सपन झालं भरून हे डोळं आलं डोळ्यामध्ये सपन झालं
तुझ्यामुळं लाभलं रसार या जगामध्ये. जगन हे न्यार झालं जी, हा जगन हे न्यार झालं जी. जगन हे न्यार झालं जी, जगन हे न्यार झालं जी. हसून घे गालात सनईच्या गतालात, तुझ्या माझ्या सलगीला फिरतीच्या या हलगीला. लाभल्यात बाळराज संसाराच्या शिलकीला, देवाला धावून या नशिबाच्या दिमतीला. आनंदाचं गाण आज दाटलंय उरामध्ये. जगन हे न्यार झालं जी, हा जगन हे न्यार झालं जी. जगन हे न्यार झालं जी. जगन न्यार झालं जी. राधा की कान्हा, राधा की कान्हा, राधा कान्हा, कान्हा राधा. हळूहळू पाऊल तुमले, हळूहळू फुटणार पान्हा.
फुलाचा होईल ग दरवळ जाईल विश्वात राधेची की कृष्णाची ग बाई होणार तू कोणाची ग आई झाला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा कस्तुरीचा लाभला कस्तुरीचा सुवास बाईचा हो दिशात पांगला गंधतीचा ग गुणाचा शोभत साजिर ग सुंदर जोडा राघो मैनेचा वंश वाढेल वाढेल दुड दुड धावेल खर त्याचे गोकुळ होईल चक्र ऋतूंचे फिरते ग वसंत हिरवा येतो ग शिशिराची चाहूल कधी कधी पानगळ होते ग सृष्टीचा हा खेळ बाई न्यारा भुलवितो अवघ्या संसारा आला बाई ऋतू सावळा हा हळूहळू झुलवा ग हिंदोळा 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 छोटे से कदमों से चल के जो आए आके मम्मा की बुनिया चुराए पापा के कंधों को बग्गी बनाए छोटे से कदमों से चल के जो आए आके मम्मा की बुनिया चुराए पापा के कंधों को बग्गी बनाए गुड़िया मेरी है या गुड्डा मेरा गुड़िया मेरी है या गुड्डा मेरा खुशियों का पिटारा लाया है तू प्यारा खुशियों का पिटारा लाया है तू प्यारा होंगे प्यारे से हाथ तुम्हारे बिखरे होंगे खिलौने सारे धूम चिक धूम चिक धूम हाँ होंगे प्यारे से हाथ तुम्हारे बिखरे होंगे खिलौने सारे पालने से जब उतरोगे तुम घुटनों पर जब चलने लगोगे मम्मी तुम्हारी लेंगे बनाए और पापा यूं मुस्काएंगे खुशियों का पिटारा लाया है तू प्यारा खुशियों का पिटारा लाया है तू प्यारा सितारे भरोगे बहारे करोगे हमारे सपनों का तुम तारा
चला आपल्याकडे नन्हे कलाकार पण आहेत, ते आता परफॉर्म करणार. थांबाई
आणि करते या पोरही आता क्यूटवाली गावरान पोरी त्याला थोडी माझ्या काळजाची पोरही थोडं माझं प्रेमामध्ये पण तू ग बाई खुळ्यागत झाला मन तुझ्या गाई आता मला लागली या माझी आई आई आता बोलू नको माझे बाई बोल काय म्हणण्याची सोबत घरवाली मराठमोळी थोडीशी साधी होळी बायको म्हणजे मराठमोळी थोडीशी साधी होळी बायको पाहिजे नखरेवाली तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकला विठुरायाला हो संसार पेलना तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना एकल्या विठुरायाला हो संसार पेलना ये ग रघुमाई ये भक्ताच्या माहेरी सावलीच्या पावलाली विठूच्या गाभारी
छलक उठा खुशी का खुमार, क्या कहना। हम तुम यूं ही मिलते रहे, महफिल यूं ही सजती रहे। बस प्यार की यही एक धुन हर सुबह शाम बजती रहे।